नमस्कार. आता आपण कोल्हापूरमध्ये आलोय. कोल्हापूरमध्ये मित्रांनो मिरजकर टिकटेला असणाऱ्या शिंगूजी मार्केटला आता आपण आलोय. आणि हे मार्केट मित्रांनो स्पेशली फुलांसाठी खूप फेमस आहे. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप मोठं फ्लॉवर मार्केट आहे. आणि त्याला लागूनच असणाऱ्या अनेका वडा सेंटरला आता आपण भेट देतोय. मित्रांनो, जशी परंपरा कोल्हापूरची मिसळसाठी फेमस आहे, तसंच इथला वडा देखील खूप फेमस आहे. आणि या वड्याच्या परंपरेमध्ये अनेका वडा हे नाव आदरानं घेतलं जातं. तर अनेका वड्याच्या बऱ्याच शाखा आहेत, पण आज आपण भेट देतोय त्यांच्या मूळच्या शाखेला. आणि इथं काय काय केलं जातं ते बघणार आहोत. इथं ह्या मुख्य शाखेला काय काय मिळतं ते बघणार आहोत. तसंच इथले रेट पण बघणार आहोत. आलेल्या लोकांशी गप्पा पण मारणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो, ही जी आहे ती मूळची शाखा आहे. इथनं सुरुवात अनेका वडा सेंटरची झाली, बरोबर ना दादा? बरोबर. आता किती शाखा आहेत आपल्या आता आपल्या 2 शाखा आहेत सध्या. कोल्हापूरमध्ये? 2 शाखा आहेत. शिरोली टोल नाक्याजवळ एक आहे हा. आणि मिरज का तिकटी शिंगोशी मार्केट मध्ये एक मेन ब्रांच. इकडे बघू शकता तुम्ही, आता हा पेटी पाव कट केला जातोय. तर हा अशा पद्धतीनं ब्रेड इथं कट केला जातो. आणि प्रत्येक वडा असू दे किंवा भजी बरोबर हा पाव एक दिला जातो. दादा, तुमचं नाव काय? शिवा लाटकर. बरं, इथं कधीपासून तुम्ही काम करताय? 7 ते 8 वर्ष झाले. 7 ते 8 वर्ष झाले. ह्या स्टॉलला काय काय मिळते सांगा, आणि त्याचा रेट पण सांगा. आपल्या इथे कांदा भजी, वडा, मिरची भजी मिळते. हा. त्याचप्रमाणे वड्याचा दर आहे आपल्याला 30 रुपये वडापाव आहे. बरं. कांदा भजी पाव 40 रुपये आहे. मिरची भजी पाव 30 रुपये आहे. 30 रुपये. तर आता आम्हाला कुठलीही रेसिपी करून दाखवते तुमची. आता वडा चालू होईल. आता वडापाव सोडून तर मित्रांनो, इथला फेमस असणारा वडापाव कसा केला जातो बघूयात आपण. चला तर मग. तर मित्रांनो, आता ही भाजी मळून तयार झाली व्यवस्थित. आणि त्या भाजीचे हे असे गोळे केलेत. आणि ते आता चपटे करून सोडले जातील. आता 30 ते 40 वडे सोडले जातील, कारण जेवणाची वेळ झाली. आणि त्या वेळेत वड्यांचा खप जास्त असल्यामुळं आता हे गरमागरम वडे सोडले जातात. 150 ते 200 वडा आपण सोडतोय रोज. रोज 150 ते 200 वडे सोडले जातात एका गाण्याला. एका गाण्याला. one time. बापरे, एवढे? आता आज उपवास असल्यामुळं थोडस हा. आपण कमी करतो. आज उपवास असल्यामुळे कमी आहेत का? ओके, ओके. तर मित्रांनो, कढई जी तुम्हाला दाखवली ती अतिशय प्रचंड मोठी आहे. 60 एका वेळी लिटरचे. 60-70 वडे त्यामध्ये 60 सोडता लिटर येतात. आपण त्याच्यावर. हा? 60 लिटर तेल बसते. 60 लिटर तेल बसते त्या कढईत. आणि एका वेळी किती वडे सोडले जातात त्यात? आपण कस्टमर असले 150 200 एका वेळेला? बापरे. कस्टमर बघून मग आपण सोडतोय. बरोबर. आता किती सोडतोय आपण हे वडे? आता आपण 60-70 सोडणार. 60-70 सोडतोय. ओके. भाजीला अतिशय फ्रेश अशी मसाला आणि कोथिंबीर वापरले. भाजीचा आताच असा छान असा सुगंध यायला लागलाय आता. तर मित्रांनो, खूपच फेमस आहे या भागामध्ये वडापाव. अनेका वडापाव सेंटर या नावानं. तर इथं आता हे गोळे जे आहेत वड्याचे ते चपटे करून घेतले जातात. तर तुम्ही कधीपासून वडा करताय? 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. बरं. आता तर मित्रांनो, हे आता जे गोळे आहेत ते चपटे करून घेतलेले आहेत. अनेकदा पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे चेक करून घेतले दादांनी. आणि एक एक वडा आता सोडला जाईल. 60 ते 70 वडे मित्रांनो आता एक सलग सोडले जातील. आणि हे वडे तुम्ही बघू शकता, आता हे फ्राय व्हायला लागले. मित्रांनो, एका वेळी 200-150 वडे दादा सोडतात इथं. कारण ब्रँच जी आहे ती इथं खूपच फेमस आहे वडापावसाठी. आणि त्याच प्रमाणात गर्दी देखील खूप होते इथं. मित्रांनो, हे जरासं घट व्हायला लागलं की थोडंसं पाणी घालून परत आणि बरोबर. थोडस घट्ट वाटलं तर पाणी घालून दादा व्यवस्थित पीठ करून घेतात. ते वडा सोडताना लाईटली जरा घट होते, ते अळवणे होते. बर. त्याच्यामुळे जरा नंतर लाईटली पाणी टाकायचं. ओके, ओके. त्यानंतर आपण लेवल करून घ्यायला लागते. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांनी इथले वडे कॉपी करायचा प्रयत्न केला, पण जमत नाही. मी पण 1-2 वेळा ट्राय केला होता, पण वडे मऊ पडतात. दादा, काय सिक्रेट रेसिपी काय आहे तुमची इथली? वडे कुरकुरीत राहावेत म्हणून तुम्ही काय काळजी घेताय? काळजी म्हणजे ते मोहन व्यवस्थित पडायला पाहिजे, मटेरियल जरा व्यवस्थित पडलं पाहिजे. मटेरियल व्यवस्थित पडायला पाहिजे सगळंच. बरोबर. आणि प्रॅक्टिसचा पण खेळ आहे सगळा. प्रॅक्टिस आणि हातावर कला असते सगळी.
बरोबर, हाताला कला पण असते आणि चव असते. दादांचं म्हणणं 100% बरोबर आहे. आणि मित्रांनो, कोल्हापुरात आज आपण आलोय आणि कोल्हापूरचा फेमस अनेका वडा आता आपण बघतोय. तर मित्रांनो, आता हे वडे जवळपास आता खाली बघू शकता तुम्ही संपत आलेत. हे प्लेट जर दाखव. वडे संपत आलेत आता आणि वड्याचे गोळे जे संपत आलेत आणि 60 ते 70 वडे आता कढईमध्ये सोडले. तर मित्रांनो, 60 ते 70 वडे इथं सोडले जातात आणि छान पद्धतीने इथं हे वडे आता फ्राय होत आहेत. तर दादा, ह्या वड्याचं वैशिष्ट्य काय आहे, असं काय सांगाल तुम्ही? हा. काय भारी काय यातलं? बरं, आपल्या कोल्हापूरच्या भाषेत होतं विचारतो. दादांना सांगलीची भाषा जरासं हे स्लिप व्हायला लागले. काय काय भारी काय आहे आपल्या वड्यामध्ये? काय सगळ्यात भारी काय वाटते तुम्हाला? म्हणजे काय काळजी घेता तुम्ही वडे कुरकुरीत व्हावे किंवा चांगले? आणि चवीला चविष्ट लागायला पाहिजे म्हणून आपण ते काळजी घ्यायची. ते काय 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 काळजी घेताय तुम्ही त्यासाठी? तेलाचा वगैरे ताव वगैरे व्यवस्थित यायला पाहिजे, कलर यायला पाहिजे, कारण त्याला कडकपणा यायला पाहिजे. वड्याची भाजणी सगळ्यात महत्वाची आहे. बरोबर. दोघांची भाजणी बरोबर आहे, कट करायला पाहिजे आणि कट मटेरियल मोहन वगैरे व्यवस्थित पडायला पाहिजे. नाही तर मग थोडा जास्त पडला किंवा काय पडलं तर नरम होणार, लाल होणार. त्यामुळे ते करायला. हे बरेच बारकावे आहेत वडापाव करण्यासाठी आणि ते सगळे सांभाळल्यानंतर ही क्वालिटी निघते. बरोबर आहे. तर मित्रांनो, 7 ते 8 वर्ष झालं दादा इथं वडे करतात. दादा, तुमचं नाव सांगितलं नाही. नारायण पाटील, नाही, राहणार कुठले? राधानगरी. राधानगरी. तर दादा कोल्हापूर राधानगरीचे राहणार आहेत आणि गेले 7 ते 8 वर्ष इथं जॉब करतात. बरोबर ना? तर मित्रांनो, वड्याचा कलर तुम्ही चेक करू शकता. वड्याची भाजणी जी म्हणत होतो ती अतिशय गोल्डन फ्राय जे म्हणतो, तर तो उचलून दाखवा की दादा. ते वडे जे आहेत ते मित्रांनो गोल्डन फ्राय कलर जो म्हणतोय तो अगदी गोल्डन कलर वरती फ्राय केलेले आहेत वडे. आणि हा चेक कलर तुम्ही कलर चेक करू शकता. खूप छान पद्धतीनं भाजणी जी म्हणतोय मी ती ह्या कलर मध्ये केलेली आहे आणि त्यानंतर आता हे वडे विक्रीसाठी काढले जातील. वा, तर मित्रांनो समोर बघू शकताय हा माल आता तयार आहे आणि दादाने हात लावून दाखवला की कडक झाला पाहिजे वडा, तेव्हाच तो बाहेर काढला जातो प्लेटमध्ये. तर मित्रांनो, आता हे वडे तयार आहेत आणि प्लेटमध्ये काढले जातील आता. वा. तर मित्रांनो, वड्याचा नुसार तुम्ही कलर चेक करा. अगदी क्रिस्पी आणि क्रंची हे वडे आता इथं तयार झालेत. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो बघितलं की डबल फ्राय केले जाते वडे, पण इथं सिंगल फ्राय मध्येच खूप जबरदस्त असे वडे इथं दादानी काढलेले आहेत. वा. तर मित्रांनो, तुम्हाला कलर दाखवायचा प्रयत्न करतोय मी. या वड्यांचा गोल्डन कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि आता हे वडे जे आहेत ते ब्रेड बरोबर दिले जातील. ब्रेड मध्ये ठेवून घे. मित्रांनो, वडा असू दे किंवा भजी असू दे, सगळ्यांच्या भाजणीला खूप महत्व आहे आणि व्यवस्थित जर फ्राय झाले तरच पदार्थ टेस्टी लागतात. संध्याकाळी संध्याकाळी 7च्या नंतर फुल गर्दी असते. बर, तर आम्ही कमी कमी 3 तासात आम्ही 50 किलो बेसन घालवतो. 3 तासात 50 किलो बेसन जाते. वा. मित्रांनो, फक्त संध्याकाळी 3 तासामध्ये 50 किलो बेसन संपतंय. याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की किती गर्दी असते. महालक्ष्मी मंदिरला तुम्ही आलात तर मिरजकडे टिकटला या आणि तिथलं शिंगोजी मार्केट कुठे आहे विचारा आणि त्या शिंगोजी मार्केटला लागूनच आपला वडापावचा स्टॉल आहे अनेका वडा सेंटर नावानं. जेव्हा तुम्ही बाहेरनं समजा पुण्यातून किंवा बाहेरच्या भागातून मुंबईतून बघत असाल, महालक्ष्मीच्या दर्शनाला आलात की मिरजकडे टिकटी नंतर शिंगोजी मार्केटला लागूनच हा वडापाव सेंटर आहे. महालक्ष्मी मंदिरापासून जेमतेम 5 मिनिटाच्या अंतरावरती हा स्टॉल आहे. तेव्हा तुम्ही येऊन इथं चालत जरी आलात तरी वडे टेस्ट करू शकता. कोल्हापुरात कुणाला विचारलं तरी कोणीही सांगते. बरोबर, नाव फेमस आहे अनेका वडा सेंटर म्हणून. कुठं विचारलं तुम्ही तर कोणीही सांगेल. फक्त तुमच्या बरोबर आलेल्या लोकांना विचारतो का, स्थानिक कोल्हापूरचे जे कोण असतील त्यांना विचारा. स्थानिक कोल्हापूरच्या लोकांना अनेका वडा नक्कीच माहिती असणार आहे. फ्लावर मार्केट कधीपासून येतंय काय? बरेच वर्ष होऊन पहिल्यापासून फ्लावर मार्केट पूर्वीपासून आहे आणि आज पूजा वगैरे बहुतेक असल्यामुळे उद्या गुरुवार असल्यामुळे आज जरा उद्या गुरुवारची पूजा असल्यामुळे बरेच इथं फळं फुलं इथं आलेले आहेत आणि सगळे तुम्हाला मी शॉर्ट दाखवणार आहे त्याचे. बरेच छान पद्धतीने केवडा इथं कमळाची फुलं आलेले आहेत, केवडा आहे, फळं आहेत, केवड्याची पानं आहेत आणि रंगीबेरंगी फुलं तर इथं कायमच मिळतात. सकाळचे शेतकरी येतात घेऊन येतात. बरं, आणि सगळे शेतकरी आहेत का? ते आता बसलेले व्यापारी आहेत, सकाळचे शेतकरी येतात. शिवा थळाला उभा. ओके. तर मित्रांनो, कलर बघू शकता तुम्ही इथं.
त्याचा कलर बघू शकता तुम्ही आता पूर्ण झालेले वरती आहे उचला जातं त्याचे कलर तर खूप छान पद्धतीने मित्रांनो कलर आलाय भजीला आता तयार झाले आता भजी तयार झाली आता आपल्याला आणि वेगळ्या प्लेटमध्ये आता एकदम काढले गोल पण काढायची नाही त्याला काटा आला पाहिजे असं काटा आला बरोबर. तर ती भजी चांगली वाटते तुम्हाला. काटा आला पाहिजे बरोबर नुसतं गोल असतील तर लाडवासारखे दिसतात त्यामुळं त्या भजींना आता दादा म्हणतात की याला काटे जे आहेत असे हात लावून दाखवा जरा ती काटा असा आला पाहिजे भजीला भजींना दिसायला असे पण छान वाटते आणि भाजते पण चांगली होती बरोबर त्याचा आणि काटा आला खाण्याला खुसखुशीत वाटते ओके ओके ते गोल झाल्यानंतर काय होतंय वड्यासारखं गोल लागणार लाडवासारखं त्यामुळे ते चांगलं भाजत नाही मात ओके तर मित्रांनो ही कुरकुरीत भजी आता तयार आहेत आणि प्लेटमध्ये काढून घेतली जाते मित्रांनो इथं फुलाचं मार्केट जे म्हणाल होते खूप छान पद्धतीने इथं फुलं मिळतात आणि उद्या गुरुवार असल्यामुळं आज खूप छान पद्धतीने इथं फुलं आलेले आहेत तसं समोर फळं सुद्धा बघू शकता उद्या गुरुवार असल्यामुळं देवीची पूजा असल्यामुळं विशेष कमळांचं महत्व असतं आणि हे कमळं देखील विक्रीसाठी इथं आलेले आहेत मोठ्या मावशी कुठल्या गावात ना आलाय शंकेश्वर संकेश्वर होय आणि कमळं कुठे आणले ते कमळा इथं दांडली उबळी बर काय काय आहे तुमच्याकडे आता केवडा कमळा बर हे केवड्याचं कसं आहे पान कसं आहे रेट केवडा 100 रुपये 80 रुपये बर आणि कमळ कमळ 10 रुपये कमळ 10 रुपये ओके सांगलीहून आपण खास अनेका वडाचं शूट करण्यासाठी आलो होतो आणि इथं बघू शकता तुम्ही गरमागरम वडा घेतलाय आणि ही कांदा भाजी पण घेतली तर मित्रांनो अनेका वडा सेंटरला आता आपण आलो होतो अनेका वडा सेंटरची मूळची जी शाखा आहे शिंकुशी मार्केटची तर तिथं आलोय इथं कांदा भाजी बघा ही कांदा भाजी गरमागरम केलेली आहे आताच रेसिपी बघितली गरमागरम वडा आहे आणि ब्रेड दिलेला आहे तसंच फ्राय केलेली मिरची पण आहे आता आपण टेस्ट करून बघूयात तर वड्याचं कोटिंग बघू शकता मित्रांनो तुम्ही नुसतं वड्याचं कोटिंग आपण टेस्ट करून बघूयात अतिशय जबरदस्त मित्रांनो बऱ्याच वर्षापासून मी इथं हा वडापाव खातोय अनेका वडापावच्या बऱ्याच शाखा मित्रांनो आता कोल्हापूरमध्ये झाल्यात बाहेर देखील फ्रँचायसी दिलेत ना बाहेर बाहेर पण फ्रँचायसी बाहेरच्या पण फ्रँचायसी दिलेल्या आहेत आणि ही भाजी पण आपण आता जरा टेस्ट करून बघूयात जबरदस्त मित्रांनो गरमागरम बटाट्याची भाजी आपल्या समोरच केली होती आणि त्यामध्ये कोथिंबीरचा फ्लेवर जो आहे तो भरभरून येतोय आणि कोथिंबीर जी आहे ती अगदी भरपूर टाकलेली आहे आणि त्यामुळे एक फ्रेश फील जो आहे तो या भाजीला येतोय जास्त तिखटही नाही आणि गोडसर पण नाही आहे कारण हा जो इंदुरी बटाटा आहे तो चवीला खूप छान असल्यामुळं प्रत्येक वडेवाला हा इंदुरी बटाटा वापरतो भाजी इथं तुम्ही चेक करू शकता कोथिंबीर वगैरे घालून खूप छान पद्धतीनं भाजी इथं केलेली आहे वा आता गरमागरम वडा जर खायचा असेल मित्रांनो कोल्हापूर पद्धतीचा तर इथं दिलेल्या पत्त्यावरती नक्कीच या आता ही भजी जी आहे जम्बो साईज मध्ये भजी आहे ही आणि खूप छान पद्धतीनं ही शिजवलेली आहे खूप छान पद्धतीनं फ्राय केलेली आहे टेस्ट करून बघूयात आपण आता शेवट आहे मित्रांनो अतिशय क्रंची आणि गरमागरम अशी ही भजी गरमागरम वडा खायचा असेल तर कोल्हापूरच्या शिंगोजी मार्केटमध्ये असणाऱ्या अनेका वडा सेंटरला तुम्हाला भेट द्यायला लागेल दुपारी जर भूक लागली असेल आणि ही जर भजी आणि वडा जर तुम्हाला मिळाला काय खरं नाही सुट्टी नॉट जबरदस्त आहे चव वगैरे तर कोल्हापूरमध्ये आलात महालक्ष्मी मंदिराच्या जवळच हा वडापाव सेंटर आहे मिरजकर टिकटीला लागूनच शिंगोजी मार्केट आहे तिथे या आणि शिंगोजी मार्केट हे फुलांचं मार्केट आहे कुणालाही विचारलं तुम्ही तर ते सगळे सांगतील
कोल्हापूरकर जे असतील ते तुम्हाला पत्ता सांगू शकतील. तसेच अनेका वडा सेंटर म्हणून तुम्हाला बोर्ड दिसेल, तिथे या आणि हे सगळे गरमागरम पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम. या कोल्हापूरला, या लागते कोल्हापूरला. जरा कोल्हापुरी भाषेत सांगा सगळ्यांना जरा कसं यायला लागते. यायला लागतं एकदा. तर मित्रांनो, कोल्हापूरला यायला लागते आणि आडेगा वडा सेंटर वरती वडा खायला लागते. तर या आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये सुंदर लोकांसोबत, सुंदर अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो, आता एक कोल्हापूरकर आपल्या समोर आहे. अनेका वडा कसा आहे वगैरे सांगा जरा. वडा वडा तर बेस्टच आहे क्वालिटी. आणि Close up तुम्ही जर कांदा भजी वगैरे मिरची भजी ट्राय केली ना, एकदम पैसे भेटतात मला. म्हणजे असं कोल्हापुरी फील येणारच आणि एकदम असं एकदम भारी वाटते. जाळंदूर संकट, हा? जाळंदूर संकट. जाळ आणि दूर नाही, कोल्हापुरीची तसं नाही आहे ते. कोल्हापूरचं जरा वेगळं हे केली प्रतिमा. बर. कोल्हापुरी चव वेगळी आहे. हम्म. खाऊन बघा एकदा, तुम्हाला कळेल. ती वड्याची जी वरचं आवरण वगैरे आहे ना, प्रॉपर आहे एकदम. म्हणजे बरोबर. तुम्हाला खाल्ल्यावर तू जाणवेलच ते. आणि इथलं वडा मी स्पेशली मी पुण्यात असतोय, आलो की इथं 2 दिवसांनी एकदा तरी भजी आणि वडा घेऊनच जाते. पुण्यात कुठे मिळत नाही असा वडापाव. मिळतच नाही पुण्यात. मी बरं. खाऊन म्हणजे हिंडून थकलोय हा हा. पुण्यात. पण हे आलो की तुम्ही हे सोडत नाही. बर आता बर पण घेऊन झाले बघा. बर. पार्सल घेऊन चाललाय. हा? पार्सल घेऊन पार्सल चाललाय. पण असते, घरात आवड लागतेच ना आमच्या. बर. पैसे वसूल म्हणजे पैसे म्हणजे फिटतातच, नादच करायचं नाही असं आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही ऐकला आणि पैसे फिटतात आणि नादच करायचं नाही म्हटलं दादा. आणि ही मिरची भजी टेस्ट करायची राहिली होती. मिरची भजी पण टेस्ट करूयात आपण. तर मिरची भजी आपण आता पहिल्यांदा हे मधनं तोडूया. कुठलेली नाही व्यवस्थित. मिरची भजी तोडलेली आहे मधून आणि टेस्ट करून बघूयात आता. वाव. अतिशय फ्रेश आणि हिरवीगार मिरची मगाशी दादाने फ्रेश धुवून घेतली होती आणि ती त्याची भजी तोडली. अतिशय जबरदस्त अशी टेस्ट आहे. आणि मिरची भजीला जो क्रंचीपणा पाहिजे तो सेम आहे. तसंच फ्रेश मिरची वापरल्यामुळं झणझणीतपणा पण आहे. तर मित्रांनो, मिरजकर टिकटिकडून शिंगूची मार्केटला येतानाच या मार्केटला लागूनच मित्रांनो इथं अनेका वडा सेंटर म्हणून वडा सेंटर आहे. तर इथं आता आपण भेट दिली. व्हिडिओ कसा वाटला कळवा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.